सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्र्यंबकेश्वर येथे रंगपंचमी जल्लोषात साजरी। होलिकोत्सवाचा शेवटचा दिवस अर्थात रंगपंचमी त्र्यंबकेश्वर व परिसरात जल्लोषात साजरी करण्यात आली आहे। इतरत्र होळी अथवा धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळतात, मात्र नाशिक जिल्ह्यात होळीच्या 5व्या दिवशी पंचमीला रंग खेळतात। त्यामुळे आज संपूर्ण जिल्हा विविध रंगांच्या रंगात न्हाऊन निघालाय। त्र्यंबकेश्वर मध्ये सकाळपासूनच बालगोपाळांच्या रंगपंचमीला सुरुवात झाली आहे। विविध रंगांच्या पाणी बाटल्या, विविध प्रकारच्या पिचकारांमध्ये रंग भरून आपल्या सहकाऱ्यांना भिजवण्याचा त्यांचा खेळ सुरू झाला। दुपारचे जेवण झाल्यावर युवा व युवती वर्ग रंग खेळण्यास सज्ज झाला। मुलं व मुलींचे ग्रुप रस्त्याने फिरत आपापल्या मित्रमैत्रिणींना रंग लावत होते। ओल्या रंगामुळे त्वचेस नुकसान होऊ शकते। शिवाय त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरडे रंग खेळण्यात पसंती देण्यात आली आहे। गेल्या काही वर्षांपासून तालमीच्या गाड्या निघायची बंद पडलेल्या प्रथा यावर्षी पुन्हा सुरू करण्यात आली आहे। मोती तलाव व्यायामशाळा व दीपाजी बागुल क्रीडा संकुल यांच्या वतीने डीजेच्या तालावर रंगांची गाडी काढण्यात आली। तालमीचे सदस्य डीजेच्या तालावर थिरकले तर पाठीमागे ट्रॅक्टरमध्ये रंगाचे टिप ठेवण्यात आले होते। राजशिव छत्रपती व्यायामशाळेच्या वतीने ट्रॅक्टरवर मल्लखांब ठेवण्यात आला होता, तर त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर जेसीबीला दोर बांधून दोरीला मल्लखांब लावण्यात आला होता। यावर लहान मुला मुलींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली। हे खेळ बघून बंदोबस्तावरील पोलिसांना सुद्धा शूटिंग करण्याचा मोह आवरला नाही। वस्ताद डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल, विष्णुपंत गाजरे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। चौकातील होळीवर रंग तयार करून भाविक पर्यटक सोडून येणाऱ्या जाणाऱ्यांना रंग भिजवून टाकीत होते। श्री सत्यनारायण मंदिराजवळ तसेच गंगा स्लॅबवर रेन डान्सचे आयोजन करण्यात आलं होतं। त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा रंगपंचमीचा फिवर दिसून आला। प्रदोष पुष्प पूजक डॉक्टर ओमकार आराधी यांनी भगवान त्र्यंबकेश्वरांच्या मुखवट्यास केशरी रंगाचा शृंगार केला होता। डीजेच्या तालावर येथे तरुणाई थिरकली। पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सूर्यास्तानंतर रंग खेळून झाल्यावर लहान थोर मंडळींच्या विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।